हॅलो, ज्या वेळेस संघ अडचणीत फसतो ना त्यावेळेस संकट असं येतं ना, कुरुक्षेत्र ज्या वेळेस आलेलं आणि अर्जुनाने सोडवलेलं त्यावेळेची परिस्थिती कशी असते ना आणि कशी होती हे आपल्याला कळतंय. खरंच खूप सुंदर. या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर येतोय. ज्या ठिकाणी सामन्याची झुंज चालू आहे ती मात्र कर्जत बनाम कर्जत, अर्थातच आशाने बनाम कर्जत उंबरवाडी. सुरेख सामना रंगणार आहे. दोन्ही संघ दोघांच्याही ओळखीचे संघ, अर्थातच एकमेकाला त्यांची रणनीती, त्यांची खेळी, त्यांची सर्व गुण, सर्व डिसिजन, सर्व प्लॅनिंग दोन्ही संघ एकमेकांच्या ओळखत असेल असं म्हणायला हरकत नाही. परंतु कबड्डी आहे मित्रांनो, कोणता गेम कधी पलटू शकतो, कधी बदलू शकतो आपण सांगू शकत नाही. 7च्या डिफेन्स मध्ये रेड घेतोय रायडर. 18 नंबर जर्सी परिधान केलेला मंकेश रिकाम्या हाती परत तो त्याला प्रति उत्तर देतोय. तो मात्र हो क्या बात आहे. या ठिकाणी सुरेख डिफेन्स पाहायला मिळतोय आपल्याला. मैदान क्रमांक 2 वरती काय झालंय पंच? बादशाह बाबा मस्त. बॅटला पाडू नका. बादशाह सर तुम्ही आणखी सांगितले बॅट बादशाह मस्त 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 1 नंबर. बादशाह बघ मस्त. आता हा माल म्हणून आम्ही आमची टीमच आखी बात केली. विचार करा तुम्ही, गावकरी कोणता टीम बात करीत आम्ही स्वतःवर केली. मस्त बाबा.
आम्ही काय पुढे आलो काय आम्ही त्या बोलता का डबल क्या प्लेअरमॅन दुसरा घ्या आणि गेम चालू करायला लागेल. दुसरा घेता त्या बरा आवड्यांचा आलीच ती गेम त्यांची आवाज होता. आता मला माहित ना का त्यांचा प्लेअर आहे देखील म्हणजे आपण चालू होती म्हणतो तो नाही रे त्यांना खेळू दे रेड आहे रेड कपडावरून चटकन अरे काय यार ये उतरू दे बादशा बाबा उतरू दे जैसा दार भोसडीच्या दादा दादा युवराज सुतक आपले चिरंजीव घ्या. क्वार्टर फायनलचे सामने आहेत मित्रांनो. वेळ करू नका, सामन्याला सुरुवात करा. इकडं आशाने बनाम अतिशय सुरेख चढाई. ग्राउंड नंबर रायडरचं नाव कळवायचंय. रायडरचं नाव कळेल का? हसमुख एक मिनिट. ग्राउंड नंबर 2 वर पूर्ण नियमांची शहानिशा झाली असेल तर ग्राउंड नंबर 2 चा सामना चालू करायचा का? बोनस नाही नाही पंच ग्राउंड नंबर 2 वर पंच कोण आहेत? मंगेश दादा निरगुडे. एक मिनिट. आता हे सर्व क्वार्टर फायनलचे सामने चालू आहेत. फ्रेशर खेळाडू असेल तरच वेट वरती ऑब्जेक्शन घेतलं जाईल, अन्यथा खेळणारा खेळाडू असेल तर कोणत्याही स्वरूपाचं या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही. याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. तो खेळाडू जर फ्रेशर खेळत असेल, अर्थातच त्याच गेमला जर उतरला असेल तरच त्या ठिकाणी त्या खेळाडूवरती ऑब्जेक्शन घेण्यात येईल, अन्यथा कोणत्याही खेळाडूच्या वेट वरती ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अतिशय सुंदर छान माहिती दिली गेली. ग्राउंड नंबर 2 वर पहिल्याच चढाईत चांगली पकड केली गेली तळेवाडी संघाकडून. तळेवाडी संघाचा हा पहिली बारी. तेरी बारी मेरी पहिली बारी. पाहूया तळई संघाचा हा चढाई पट्टू. डावखुऱ्या हाताने चढाई पट्टू करणारा हा चढाई पट्टू. दमान गेला बोनस मारण्याचा प्रयत्न. पाहूया कशा पद्धतीने त्याकडे लक्ष दिले जाते. निर्विवाद येतोय हा चढाई पट्टू. तळेवाडी संघाचा 19 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू नक्कीच सुरक्षा रक्षा कवच पार करतोय. बादशाह
मारला. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न, डाव्या बाजूने उजव्या बाजूने चढाई करण्याचा हा प्रयत्न, रिकाम्या हाती परततोय हा चढाई पट्टू. धन्यवाद हसमुख ओर टू. धन्यवाद मंगेश दादा. अतिशय रोमॅन्टिक डोळ्याचे पारणे हलवून टाकणारा हा सामना तळेवाडी बनाम जाहीरवाडी दोन्हीकडे बलाढ्य संघ. तळेवाडी संघाचं एक मोठं मागील काळात नाव होतं. त्याच संघातील कोचिंगच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहेत जितेंद्र दादा बसमा. थर्ड रेटच्या स्वरूपात तळेवाडी संघाचा हा खेळाडू 3 नंबरचा जर्सी परिधान खेळाडू हाताने गडी मारण्याचा प्रयत्न, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे चढाईचा हा प्रयत्न त्याचा आणि खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, हा मात्र चढाई पट्टू बाद. यावेळेस मात्र जाहीरवाडी संघाला एका गुणाची नक्कीच भरपाई मिळते. मस्त बाबा. यावेळेस मात्र जाहीरवाडी संघाचा चढाई पट्टू. डाव्या बाजूकडून नक्कीच यावेळेस मात्र हवेची झुळूक, परंतु यावेळेस मात्र तळी संघाचे डिफेंडर तितकेच मजबूत. नक्कीच मंगेश दादा निरगुडे सुरेख डिफेन्स. जणू काही जितेंद्र बसमा यांनी फुल ट्रेन करून आणलेले प्लेयर दिसत आहेत ना. जसा कसा मळ्याचा मासा गेला ना जाळ्यात तो अडकल्याच पाहिजे अशा पद्धती डिफेन्स होता यो. नक्कीच मंगेश दादा मळ्याचा मासा पार कोमून जसा दगडीच्या आड लापून धरतो तसा जीव धरला गडी. बरोबर सांगितलास गड्या. आता मात्र तळी संघाचा गेलाय गडी यो का हो 5 नंबरचा. खोलवर चढाईचा कधी तो प्रयत्न गडी. बघूया त्या जर काही यश गवात का ना. शेवाळ खाऊन जातो. मला वाटतो मंगेश दादा ठाकरी भाषा जरा इसरत चाललाय. माना कवा इसरायचो होय शेवाळ खडी गडी ना तसंच चाललंय. मग या ती परत लाय. जाहीरवाडीचा गडी आलाय 4 नंबरचा गडी. बराच उच गडी आहे यो. त्याची वय तर कमीच होई पण उच आहे बराच. येरा गड्या कसा आलाय तो. येरा कसा नाचितो तुम्हाला आता. कंचे गाण्यावर काय जण गाणं आहे ना लागला. मंगेश दादा निरगुडे आपल्याला विनंती असेल की मैदान क्रमांक 1 तर 2चं जितकं कौतुक करतोय तितकंच कौतुक मैदान क्रमांक 1चं देखील करावं. क्योंकि कारण कर्जत बनाम कर्जत अर्थातच उंबरवाडी बनाम आशाने असा हा सामना रंगलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या 2 सामन्याबद्दल. जवळचे संघ आणि ओळखीचे संघ आहेत. नक्कीच हसमुख दादा या सामन्याबद्दल मला काही ज्ञान नाही, परंतु नक्कीच त्या सामन्याकडे पाहिल्याच्या नंतर हा पिवळी जर्सी परिधान केलेला हा 6 नंबरचा खेळाडू रिकाम्या हाती परतोय. त्याला प्रत्युत्तर नक्कीच येतंय. या कळंबच्या क्रीडा नगरीत 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू 33 नंबरची त्याला बाद करतोय. मात्र अँकल होल्ड केलं जातंय सुंदररित्या. आणि ग्राउंड नंबर 2 वर पाहूया. बस